Good afternoon, friends. Today we are going to learn special operator in C++. Now, first operator is scope resolution operator. Scope resolution operator काय असतं? तर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर हा स्पेशल ऑपरेटर असतो. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर हा ग्लोबल व्हेरिएबल्स असतात त्यांना ऍक्सेस करण्याचं काम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर करत असतो. When a local variable has the same name as a global variable. पहिले जर लोकल व्हेरिएबलचं नाव जर सेम असेल ग्लोबल व्हेरिएबलचं तर त्याला ऍक्सेस करण्याचं काम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर करत असतो. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर इंडिकेट करतो आपण 2 टाइम्स कॉलनने. इट इज यूज्ड टू ऍक्सेस द ग्लोबल वन. एक एक्झाम्पल पाहूया आपण. ग्लोबल स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर म्हणजे काय असतं तर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर म्हणजे आउटसाइड दी क्लास जे पण असतील त्यांना इनसाइड दी क्लास मध्ये ऍक्सेस करण्याचं काम हा ग्लोबल व्हेरिएबल करत असतो म्हणजे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर करत असतो. आता ग्लोबल आणि लोकल काय असतं तर लोकल म्हणजे विदिन दी क्लास क्लासचा मध्ये आणि ग्लोबल म्हणजे क्लासचा बाहेर. त्याचा स्कोप कुठे नसतो ग्लोबल व्हेरिएबलचा क्लासचा बाहेर आणि मेन फंक्शनचा मध्ये जो असतो तो लोकल व्हेरिएबल असतो. फर्स्ट लोकल आणि ग्लोबल समजले. लोकल व्हेरिएबल म्हणजे मेन फंक्शनचा मध्ये जे असतात ते लोकल व्हेरिएबल असतात आणि मेन फंक्शनच्या वरती जे पण व्हेरिएबल डिक्लेअर केले जातात त्याला आपण ग्लोबल व्हेरिएबल म्हणतो. तर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरचं काम काय जे ग्लोबल व्हेरिएबल आहेत म्हणजे आउटसाइड डी क्लास आहेत त्यांना इनसाइड डी क्लास मध्ये ऍक्सेस करण्याचं काम हा ग्लोबल म्हणजे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर करत असतो आणि तो इंडिकेट करतो आपण 2 टाइम्स कॉलनने. एक एक्झाम्पल पाहूया आपण. हॅश इन्क्लूड स्ट्रीम युजिंग नेम स्पेस std. आता पहा int x is equal to 100 x is equal to 100 सेमीकोलन. हे काय ग्लोबल व्हेरिएबल का कारण मेन फंक्शनच्या वरती त्याचा स्कोप विदिन दी आउटसाइड दी क्लास आहे आणि विदिन दी क्लास मध्ये काय दिसतंय अँटी x इज इक्वल टू 15 सेमीकोलन म्हणजे लोकल व्हेरिएबल झाला. याचा स्कोप कुठून कुठपर्यंत असतो हा मेन फंक्शनच्या मध्ये असतो त्याला आपण लोकल म्हणतो. मग आता बाहेर कोण आहे ग्लोबल व्हेरिएबल आहे म्हणजे x इज इक्वल टू 100. आता याला आपल्याला कॉल करायचंय मध्ये बोलवायचंय मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर यूज करावं लागणार आहे. मग त्याच्यासाठी आपण काय केलं दोन सी आउट घेतले. सी आउट हे आउटपुट स्टेटमेंट आहे. सी आउट मध्ये लोकल एक्स हँडल. मग आता आउटपुट काय येणार आहे ऑब्विसली लोकल एक्स लोकल व्हेरिएबल हा एक्स इज इक्वल टू 50 आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू 50 तर आउटपुट ऑब्विसली एक्स इज इक्वल टू 15 येईल. पण ग्लोबलला पहा ग्लोबलला जर तुम्ही विदाउट स्कोप रिझोल्युशन कॉल केलं तर कॉल होणार नाही. मग त्याला आपल्याला मध्ये बोलवायचं आहे आउटसाइड डी क्लास येतो एक्स इज इक्वल टू 100. तर त्यावेळेस आपण काय केलं ग्लोबल एक्स इज इक्वल टू स्कोप रिझोल्युशन पहा स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर एक्स केला म्हणजे याच्याने काय झालं जो एक्स बाहेर आहे 100 तो कॉल झाला आणि ग्लोबल एक्स इज इक्वल टू 100 आलं. तर हे तुमचं स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू धन्यवाद.